सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध, राधानगरीत वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राधानगरीत जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला। राधानगरी बस स्थानकापासून तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनपर्यंत ही रॅली काढण्यात आली। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारवर टीका केली। मनुस्मृतीला चालना देणारे सरकार संविधानाच्या विरोधात काम करत आहे असा आरोप करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करण्यात आली। सनातन धर्माला संविधानापेक्षा मोठं मानण्याची मानसिकता वाढत असल्याची टीका करत या घटनांमागे भाजपा सरकार जबाबदार असल्याचा ठपका आंदोलकांनी ठेवला। देशाचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर बॅड हल्ला झाल्यानंतर सनातनवादी धर्माची लोक एक 72 वर्षाचा जो मातेभिरू वकील आहे त्या वकीलनं त्यांच्याकडे कोर्टामध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि अशा माणसाचा आम्ही निषेध करण्यासाठी तिथं जमलो आहे। खरोखर सांगायचे म्हणजे ज्यावेळी या दलित समाजाचा एकत्र माणूस जर सर्वोच्च न्यायालय म्हणून जर त्या खुर्चीवर बसत असेल तर त्या माणसाने आतापर्यंत देशातल्या सर्वात मोठा निर्णय घेतला असेल। एक कोल्हापूरचा जर सर्किट बॅच असेल अशी जर निर्णय त्यांनी घेत असतील तर या भाजपला ते पचणार नाही। याचं कारण असं आहे की ह्या सरकारनं मोदी सरकार असतील अमित शहा असतील यांनीच या माणसाला उठवून बसवले की कारण का दलितांचा एक मुलगा त्या खुर्चीवर बसला आहे। वास्तविक सांगायचं म्हणजे ज्यावेळी या महाराष्ट्राचे आणि या कर्नाटक राज्याचे राज्यपाल माननीय खासदार रासू गवई साहेब होते, त्यांचे जे सुपुत्र आहेत आणि त्यांनीसुद्धा इतके वर्ष या काँग्रेसवर काम केलं, परंतु काँग्रेसच्या कुठल्याही माणसानं रासू गवई साहेबांना किंवा इतर कार्यकर्त्यांना कुठंही दुखावलं नाही, त्यांनी म्हणणं दुखावलं नाही। परंतु या भाजप सरकारनं ह्या आमच्या माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो प्रकार केला तो निंदनीय आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। मोर्चा दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। या संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार संभाजी वरकट यांच्याकडे सादर करण्यात आलं। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय कांबळे, डॉक्टर MD कांबळे, राहू कांबळे, दयानंद कांबळे, सागर इंगळे, गोरखनाथ कांबळे, सतीश कांबळे, अशोक कांबळे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।